नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं का? अजून नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण आम्ही देतो तुमच्यासाठी अशाच महत्त्वाच्या बातम्या। मित्रांनो, महाराष्ट्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकावी लागत आहे, अशी माहिती समोर आली आहे। तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्यांना एवढी वाईट वेळ का यावी लागते? सरकारने कडक कारवाई करायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा। मिळालेल्या माहितीनुसार एका शेतकऱ्याने 1 लाख रुपयांच्या कर्जासाठी तब्बल 74 लाख रुपये दिले, किडनी विकली, शेती गेली आणि ट्रॅक्टरही सावकारांनी उचलून नेला। हा प्रकार समोर आल्यानंतर विधानसभेत मोठी चर्चा झाली। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्यात आली आहे। आता सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसाठी आहे की किडनी विक्री रॅकेटमध्ये गुंतलेल्यावर मोक्कार लावलेला जाईल का? माहितीनुसार या रॅकेटमधून 9 ते 19 लोकांच्या किडन्या विकल्याचा संशय आहे। काही नेत्यांनी तर अशी मागणी केली आहे की या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? अशा गुन्हेगारांना फाशी द्यावीत का जन्मठेप? या प्रकरणाचे धागेदोरे चंद्रपूर, सोलापूर आणि अहिल्यानगरपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे। गृहराज्यमंत्री यांनी सांगितले आहे की कोणीही आरोपी असो, अगदी मोठा ट्रॅक्टर घेतलेला किंवा अगदी मोठा डॉक्टर असला तरी कारवाई होईल। मित्रांनो, विचार करा, आज शेतकरी कर्जामुळे किडनी विकतोय, उद्या काय होईल? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।